अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करते आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। रसिक हो, आज काय आहे? आलं काही लक्षात? इंटरनॅशनल योगा डे। 21 जून करतात ना सेलिब्रेट सर्वत्र योग दिवस म्हणून। मग काय आहे हा योग? आपण जाणून घेऊयात। योग परमात्मा अवतरण भूमी, देवत्व भूमी आणि अखंड भूमी, भारत देशाची बहुमूल्य विरासत आहे ही, ज्याला संपूर्ण विश्व आज ती संस्कृती स्वीकारू पाहत आहे। आणि म्हणूनच तर योग दिवस साजरा केला जातो ना, इंटरनॅशनल योग दिवस। योगाची अशी प्रसिद्धी वाढत चालली आहे की संपूर्ण जगभरात त्याबद्दल खूप उत्सुकता तर आहेच, परंतु दुसरीकडे या योगाविषयी लोकांच्या मनात अनेकानेक प्रश्न आहेत। चला तर मग आज आपण या विशेष दिवशी योगाच्या 10 महत्त्वपूर्ण फायदे म्हणजे त्याचे किंवा त्या मुख्य गोष्टी आज ऐकूयात आपण, ज्यांची माहिती झाल्यावर तुम्ही जर याला स्वतःच्या जीवनामध्ये आचरणात आणाल तर नक्कीच तुमचे जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरपूर होईल। योगाचे विभिन्न प्रकार। योग शब्दाची उत्पत्तीच संस्कृतमधील यूज शब्दामुळे झाली आहे। योग शब्दाची उत्पत्ती, ज्याचा अर्थच कनेक्शन, जोडणे आहे। शास्त्राप्रमाणे योगाचे अनेक प्रकार आहे, ज्यामध्ये ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, हठयोग, कुंडलिनी योग, ध्यानयोग, विभिन्न आसनं, मुद्रा, प्राणायाम, व्यायाम आणि मेडिटेशन म्हणजेच ध्यान हे सर्व समावतं। जे शास्त्राप्रमाणे या गोष्टी आहेत योग म्हणजे। आणि या सर्व योगाच्या आपापल्या पद्धती आणि अभ्यास आहेत। यामधील बहुतांश योग शरीर आणि मनातील सामंजस्य, समत्व निर्माण करतं, म्हणजे बॅलन्स, शरीर आणि मन यांचं सामंजस्य, समत्व। परंतु एक योग असा पण आहे ज्यामध्ये शरीर आणि मन हे त्या सर्वोच्च सत्ता, तो ब्रह्मांड नायक, ती परमशक्ती यालाच जोडणे। यूज म्हटलं ना, जोडणे, मग मन त्या परमशक्तीसोबत जोडणे असा पण एक योग आहे। रसिक हो, हा नवीन योग आज आपण समजून घेणार आहोत। बाकी योग तर तुम्ही बऱ्याच वेळा केलेले आहेत, ऐकलेले पण आहेत आणि सगळी माहिती त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे। पण हा जो योग आहे ज्याने मन त्या परमशक्तीशी जोडणं, याबद्दल आज आपण समजून घेऊयात। परमात्मा, ज्याला लोक विश्वशक्ती म्हणजेच ब्रह्मांडाची शक्ती, ब्रह्मांड नायक असं म्हणून ओळखतात, त्या परमात्म्याबरोबरच संबंध स्थापित करणं म्हणजे मन त्याच्याशी जोडणं,
ज्यामुळे आपल्या मनाला खूप रिलॅक्स, शांती मिळते. दुसरं म्हणजेच प्राचीन आणि सर्वश्रेष्ठ योग राजयोग आहे. योगाच्या विभिन्नतेमुळे लोकांमध्ये अनेक संभ्रम, कन्फ्युजन निर्माण झालेले आहेत की शेवटी या सगळ्या योगांमध्ये असा योग कोणता आहे जो अगदी सहज, साधा, सोपा असेल आणि सर्वश्रेष्ठ पण असेल. येतं का तुमच्याही मनात असं रसिक हो? कारण आजच्या धावपळीच्या ह्या आयुष्यामध्ये योगाच्या प्रत्येक क्रिया करणं खूपच अशक्य, म्हणजे अवघड आहे ना. आजच्या या अगदी व्यस्त धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक योग, ती आसनं, त्या क्रिया करणं अवघड वाटू लागलं ना आपल्याला. कधी कधी इच्छा असते मनात, पण आपण वेळ नाही देऊ शकत, इतके आपण बिझी असतो. आणि म्हणूनच प्रत्येकजण शॉर्टकट कुठे आहे का, यामध्ये कुठे शॉर्टकट मिळेल का, असं मनात येतं ना. असे विचार चालतातच ना. ज्यामुळे एकाच योगामुळे आपल्याला सर्व प्रकारचे फायदे मिळू शकतील. मग तो कोणता योग आहे? तर राजयोग. आपण जाणून घेणार आहोत आज त्याबद्दल. जसं पर्वतांमध्ये हिमालय आणि नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, अगदी अशाच प्रकारे सर्व योगांमध्ये राजयोग हा सर्वश्रेष्ठ योग आहे. कळलं का रसिक मंडळी? राजयोगामध्ये सर्व योग सामावलेले आहेत आणि म्हणूनच त्याला सर्व योगांचा राजाही म्हटलं आहे, राजयोग. उदाहरण पाहायचं झालं तर हट्टाने, वाईट गोष्टींचा त्याग केल्याने त्याला हठयोग म्हणतात. आणि मन बुद्धीच्या एकाग्रतेच्या आधारावर बुद्धियोग, ध्यानयोग, आत्मा, परमात्मा, सृष्टीचक्र या ज्ञानाच्या आधारावर योगाभ्यास केल्याने आणि दररोज सत्संगाला प्राथमिक दिल्या कारणाने याला ज्ञानयोग. परमात्म्याच्या आठवणीत राहून कर्म करण्याने याला कर्मयोग. ज्ञान व योगामध्ये संतुलन ठेवण्या कारणाने याला समत्व योग. कमळाच्या फुलाप्रमाणे निराळं राहून वाईट गोष्टींचा संन्यास केल्या कारणाने याला संन्यास योग. अशी निरनिराळी नावं आहेत या योगाची. राजयोगाचीच ही सगळी नावं आपण ऐकली, म्हणजे या विधी यामध्ये येतात रसिक मंडळी. आज नवीन गोष्ट ऐकलीत ना तुम्ही. एकाच योगामध्ये अनेक योग समाविष्ट आहेत, म्हणूनच तर तो राजयोग आहे. घेते येथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. सुनो भारत के तुम वासी, योग हमें अब करना. सुनो भारत के तुम वासी, योग हमें अब करना. भारत के ऋषियों को अब याद तुम करना, अब याद तुम करना. भारत के ऋषियों को अब याद तुम करना, अब याद तुम करना. सुनो भारत के तुम वासी, योग हमें अब करना. सुनो भारत के तुम वासी, योग हमें अब करना. भारत के ऋषियों को अब याद तुम करना, अब याद तुम करना. भारत के ऋषियों को अब याद तुम करना, अब याद तुम करना. अपनी संस्कृति राष्ट्र राष्ट्र को एक जुड़ाए लाए. अपनी संस्कृति राष्ट्र राष्ट्र को एक जुड़ाए लाए. राष्ट्र भाव तन मन में जगाने पतंजलि जन्म पावे. नव नियमों का पालन करके श्रम आचरण बढ़ाए. हिंदुस्तान की शान बढ़ाने योग सूत्र लिख जावे. सुनो भारत के तुम वासी, योग हमें अब करना.
ऋषियों को अब याद तुम करना, अब याद तुम करना। भारत के ऋषियों को अब याद तुम करना, अब याद तुम करना। क्रोध मोह को खूब संभाले, मन मंदिर में ईश जगा ले। क्रोध मोह को खूब संभाले, मन मंदिर में ईश जगा ले। योग कर्म अपनाने से ही धर्म जाति मिट जावे, योग धर्म अपनाने से ही कर्म बड़ा हो जावे, हो जावे, हो जावे। कर्म कर दीजे, कर दीजे कर्म कर दीजे, कर दीजे कर्म कर दीजे, कर्म कर दीजे, कर्म कर दीजे, कर दीजे। दिन जाले आँख खोले, मन में ढाले, योग कर ले। दिन जाले आँख खोले, मन में ढाले, योग कर ले, योग कर ले। सूरज देव स्मरण कर ले, मंत्र गा ले, नमन कर ले, भजन कर ले, यजन कर ले, ईश पुकारे, पूजा कर ले, सांस ले ले, तन में धर ले, आसन कर ले, तन उठा ले, तन सवारे, मन सवारे, जीव को धर ले। शिव को धर ले, शिव को धर ले। अपनी संस्कृति अपना ले तू, भारत के तू युवा। भारत का गौरव बढ़ाते तिरंगे को छुआ, तिरंगे को छुआ, तिरंगे को छुआ। जय हे, जय हे, वपू म्हणतात, नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही, नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही, वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात, म्हणजे ते साहित्य स्वतःपुरतं चिरंजीव होतं. नमस्कार, मी प्रज्ञा. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, केशवा माधवा. ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे. रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. काय ऐकलं आपण? राजयोगाची अनेक नावं, अनेक निरनिराळे योग यामध्ये समाविष्ट आहेत. ऐकलत ना आपण? हठयोग, बुद्धियोग, ध्यानयोग, कर्मयोग, संन्यास योग, समत्व योग अशी नावं ऐकलीत ना आपण? ही सर्व योग त्या एका राजयोगामध्ये कसे समावेश आहेत ऐकूयात आपण. राजयोग हा असा योग आहे जो आपल्याला त्या परमशक्तीशी, परमपिता शिव परमात्म्याशी जोडतो, ज्या माध्यमातून आपण परमात्म गुण व परमात्म शक्ती आपल्या जीवनामध्ये धारण करू शकतो. त्याच्याशी जोडले गेलो तर त्याची शक्ती आणि गुण आपल्याला मिळतील ना. करंट कशी पास होते? कनेक्शननेच ना. मग मन आणि बुद्धी जेव्हा आपण त्याच्यावर एकाग्र करू, त्याच्याशी जोडू, तेव्हाच तर त्याचे गुण आणि शक्ती आपल्या जीवनात येतील ना. तिसरी गोष्ट म्हणजे योगाची विधी. म्हणजे आता विधी समजून घेऊयात आपण. प्रत्येक योगाची आपली एक विधी आहे ना. जसे प्रमुख योगांमध्ये एक आहे शारीरिक व्यायाम, आसन आणि प्राणायामाबद्दल जर आपण बोललं तर यासाठी शरीराच्या विभिन्न अवस्था, मुद्रा आणि श्वासाच्या क्रिया याबद्दल ज्ञान असणं आवश्यक असतं.
अशाच प्रकारे हा सर्वश्रेष्ठ योग म्हणजेच राजयोग करण्यासाठी सर्वप्रथम स्वतःचं म्हणजेच आत्म्याचं ज्ञान होणं असणं आवश्यक आहे. रसिक हो, तुम्ही तर अनेक सत्र ऐकत आला आहात रेडिओ शिवनेरीचे. मग यामध्ये अध्यात्म आणि मन हा एक आहे एपिसोड, तुम्ही तो नक्की ऐका. त्यामध्ये संपूर्ण मी कोण यावर अगदी छान प्रकारे समजावलेलं आहे, सांगितलेलं आहे, माहिती दिलेली आहे. ज्यांची कोणी मिस केली असेल त्यांनी जरूर ऐकावं. मी कोण? मी आहे का शरीर? मी आहे का हा हात? मी हात, मी पाय? नाही ना. अगदी थोडक्यात सांगते, माझा हात आहे, माझे पाय आहेत, माझे डोळे. मग जसं माझा मोबाईल दिसतोय आणि माझा हातही दिसतो, म्हणून आपण वेगवेगळं करू शकलो ना, डिफरन्शिएट. हातही दिसतोय, मोबाईलही दिसतो, म्हणून आपण म्हटलं माझा मोबाईल. मग मी मोबाईल नाही आहे, तो माझा आहे. मग अगदी असंच हा माझा हात आहे, हात दिसतोय, पण हाताला माझं म्हणणारं कोण? तर ती ऊर्जा, ती चैतन्य शक्ती जी दिसत नाही ना या डोळ्यांनी, ज्ञानाच्या डोळ्याने, अंतर्चक्षुने, तिसऱ्या डोळ्याने ज्ञानाच्या आपण त्या ऊर्जेला, त्या चैतन्य शक्तीला पाहू शकतो ना. मग हे शरीर जे क्रिया चालू आहेत, बोलणं, ऐकणं, बघणं, ती ऊर्जा आहे, ती चैतन्य शक्ती आहे आपल्यामध्ये, म्हणूनच तर चालू आहे. मग तेच आहे स्वतःला ओळखणं. मी आत्मा आणि हे माझं शरीर. मग सर्वप्रथम आत्म्याचं ज्ञान असणं खूप आवश्यक आहे राजयोगासाठी. कारण आज तर तेच तर मोठं कोडं आहे. स्वतःला आपण देह मानून चालतो, देहभानात राहतो. शरीर समजून चालल्यामुळेच काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार याच्या वशीभूत होऊन याच्याच प्रभावाखाली कर्म होत आहे. आणि म्हणूनच तर समाजात अनेक वाईट प्रवृत्ती वाढत आहेत. लोभामुळे चोरीमारी आहे, वासनेमुळे अनेक अत्याचार होत आहेत. मग हेच तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की आत्मा समजून आत्मभानात राहून जे कर्म करू, सतोगुणी कर्म, मग त्यामुळे समाज कसा होईल? सुखी. साधं सोपी गोष्ट आहे. आपण आत्मा कसे आहोत? शरीराच्या भानामध्ये विकाराच्या प्रभावाखाली आपण मग अहंकार होऊन, एगोइस्टिक होऊन सगळ्या गोष्टी चालू आहेत. सगळं तर ह्यानेच घडत आहे ना, या 5 विकारांमुळे. प्रत्येक कर्माच्या मध्ये कोणता प्रभाव दिसतो? या तर ते अहंकारामुळे असतं, लोभामुळे असतं, मोहामुळे असतं, वासनेमुळे असतं. मग ह्याच गोष्टी आहेत, त्याचा संन्यास करायचा आहे. तो संन्यास योग, वाईट वृत्तींचा संन्यास करायचा आहे. आणि जे गुण आहेत, सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, ज्ञान, शक्ती, त्याच्या आधारांवर कर्म करायचे आहेत. हे झालं स्वतःला ओळखणं. योगाचा अर्थ आठवणही आहे. आणि आठवण कोणालाही करण्याच्या 4 आधार असतात की नाही. आपण कोणाचीही आठवण करतो. कशी करतो? म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असते, त्यांच्याशी आपले संबंध असतात, त्यांच्याबद्दल आपल्याला स्नेह असतो आणि आपलं त्यांच्याशी कनेक्शन असल्यामुळे प्राप्तीही असतेच ना. देवाणघेवाण, बोलण्यातून आपुलकी, परस्पर प्रेम ह्याची देवाणघेवाण चालूच असते. मग त्यामुळेच तर आपण आठवण करतो. मग आपल्या आयुष्यामध्ये असे निरनिराळी लोक आहेत. मग त्यांच्या आधारावरच तर त्यांची आपण आठवण करतो. त्यांच्याबद्दल माहिती आहे, त्यांच्याशी आपले संबंध आहेत, प्रेमही आहे आणि आपसात आपल्या काही देवाणघेवाण विचारांच्या असतील, आपल्या स्वभाव जुळत असतील, असंच आपण त्यांची आठवण करतो ना. कशी आठवण करतो? मग अगदीच परमात्म्यालाही असंच आपण आठवण करायची आहे. त्याचा परिचय आहे, त्याच्याशी काही आपले संबंध आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला स्नेह आहे आणि त्याची काय प्राप्ती होते त्याच्याकडून ह्याचं ज्ञान आहे आपल्याला? नाही ना. आणि म्हणूनच परमात्म्याबरोबर कनेक्शन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्याचा परिचय असावा. परमात्म्याबरोबर आपले काय संबंध आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याकडून मिळणारं प्रेम आणि प्राप्ती याचं ज्ञान होणं पण खूप आवश्यक आहे. ज्यामुळेच आपण राजयोग मेडिटेशन अगदी योग्य पद्धतीने करून संपूर्ण ती ऊर्जा, ती अनुभूती, ती सुखशांती मिळवू शकतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने पण ध्यान योगामध्ये सांगितलं आहे,
हे अर्जुन, नासिकाग्र दृष्टीवर ध्यान लाव, तिथे एकाग्र हो. नासिकाग्र दृष्टी, ध्यान लाव. काय अर्थ झाला? म्हणजेच नाकाच्या वरती, भ्रुकुटीच्या मध्य, दोन्ही भुवयांच्या मध्ये जिथे आत्मा निवास करते तिथे ध्यान लाव, असं श्रीकृष्णाने भगवद्गीतेत अर्जुनाला म्हटलं आहे. रसिक हो, आलं का आज लक्षात? नासिकाग्र दृष्टी. आणि म्हणूनच जोपर्यंत आत्मा आणि परमात्मा यांचं नॉलेज नाही, त्यांचं ज्ञान नाही आणि त्यावर बुद्धी मन एकाग्र नाही केलं, तोवर ध्यान म्हणजेच ही मेडिटेशन, राजयोगाची प्रक्रिया पूर्ण नाही होणार. समजलं रसिक हो? चौथी गोष्ट, राजयोग ध्यानामध्ये संकल्पांचं म्हणजे विचारांचंही तितकंच महत्त्व आहे. मन काय करतं? विचार करण्याचं काम करतं. नेहमीच मनामध्ये अनेकानेक विचार येत असतात. नवीन नवीन विचारांची निर्मिती होतच असते. चालूच असतं ना मनामध्ये विचार. म्हणजेच खूप वेळेपर्यंत अगदीच विचार येणारच नाही, विचार शून्य होतील, अशी स्थिती होणं अशक्य आहे, असंभव आहे. आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला लोक काय म्हणतात की ध्यान करताना नेहमी बुद्धी खूप भटकत राहते. म्हणजे अनेक वाईट विचार, नकारात्मक विचार, नाही तर व्यर्थ विचार, अगदी आवश्यक नाही असे कुठलेही विचार मनात चालू राहतात. मनबुद्धी अशी भटकत राहते. किंवा लगेचच खूप बोर व्हायला लागतं ध्यान करायला बसलं की, कारण मन एकाग्रच होत नाही ना, मग त्यामध्ये इंटरेस्टच येत नाही. कारण ते श्रेष्ठ आणि सकारात्मक चिंतन करण्याऐवजी विचारांना शून्य करण्याचीच धडपड करत असतात. तो प्रयत्न चालू असतो की मनात एकही विचार येता कामा नये. पण असं होईल का? असंभव आहे शून्य विचार मनात येणं. नकारात्मक विचार येतात, त्याच वेळेला त्याचं रूपांतर सकारात्मक विचारांमध्ये करा, शुद्ध शक्तिशाली विचारांमध्ये करा. म्हणजे असं म्हणता येईल की त्यांनी आपल्या विचारांना कधी योग्य दिशाच दिली नाही. आणि त्यामुळेच तर मन एकाग्र होण्याऐवजी भटकू लागतं किंवा भटकत राहतं, अनेकानेक दुसरे विचार येत राहतात. पाचवी गोष्ट आहे, या श्रेष्ठ शक्तिशाली विचारांसाठी आध्यात्मिक ज्ञान असणं खूप आवश्यक आहे. आज आपण जाणलं की राजयोग ध्यानामध्ये सर्वश्रेष्ठ विचार करणं खूप आवश्यक आहे. परंतु मुख्य प्रश्नच हा आहे की हे श्रेष्ठ विचार येतील तरी कुठून? कसे आणायचे श्रेष्ठ विचार? त्याचं संकलन मनबुद्धीमध्ये असणं आवश्यक आहे ना. कारण आजकाल तर आजूबाजूला जे पण आपण सभोवताली आपल्या घडत असतं, मग टी व्ही न्यूज असतील किंवा वर्तमानपत्राच्या न्यूज आपण ऐकतो, तर अनेक नकारात्मक, दुःखी, मन अशांत करणाऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला आणि वाचायला मिळतात. त्यामुळे मनामध्ये नकारात्मक गोष्टींचाच प्रभाव जास्त असतो की नाही. मग अशामध्ये काय आवश्यक आहे की प्रत्येक मनुष्याने दररोज सकाळी सकाळी आध्यात्मिक ज्ञानाचं मननचिंतन किंवा अशा आध्यात्मिक चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, सत्संग केला पाहिजे. आध्यात्मिक ज्ञान म्हणजेच किंवा सत्संग, सत्याचा संग, सत्यम शिवम सुंदरम, तो परमपिता शिव परमात्मा. मग तुम्हाला मी आज आमंत्रित करते, दररोज सकाळी सकाळी तुम्ही ब्रह्माकुमारी सेंटर्समध्ये जाऊन ज्ञानमुरली अवश्य ऐका, ज्यामध्ये तुम्हाला शुद्ध शक्तिशाली विचार, ते ईश्वराचे महावाक्य ऐकावयास मिळतील. मग ज्यामुळे मन कसं होईल? सकारात्मक आणि शुद्ध. सकाळी सकाळी जे आपण मनाला देऊ तेच भोजन मिळेल ना, त्याचाच प्रभाव जास्त असेल. आणि म्हणून सकाळी सकाळी चांगल्या गोष्टींचं श्रवण करणं, चांगल्या गोष्टी ऐकणं आवश्यक आहे. मग तुम्ही ज्ञानमुरली अवश्य ऐका, जे ईश्वराचे महावाक्य आहेत. हे श्रेष्ठ शुद्ध शक्तिशाली विचार तुम्हाला राजयोग करताना सहयोगी होतील. त्याचा खूप तुम्हाला उपयोग होईल, लाभ पण होईल. सहावी गोष्ट, योग आणि राजयोगाचे काय काय फायदे आहेत. आपण सर्व अनंत शक्ती घेऊन
या भूतलावर आलेलो आहोत, जन्म घेतलेला आहे प्रत्येकाने. जगामध्ये आपण काहीही करू शकतो, अगदी मनावर घेतलं तर काहीच अशक्य नाही. फक्त आपल्याला स्वतःला आणि परमात्म्याला ओळखणं, ते रहस्य समजून घेणं अति आवश्यक आहे. त्यासाठीच राजयोगाला आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये समाविष्ट करायला लागेल. मग आज या योग दिवसामध्ये आपण हा संकल्प करूया की दररोज आपण राजयोग करूयात, सुरुवात करूयात ना. ठरवा मग रसिक हो. घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. सवेरे उठकर मन से, सुबह सवेरे उठकर मन से करो अगर व्यायाम. सुबह सवेरे उठकर मन से करो अगर व्यायाम. सुंदर बने शरीर हमारा, अच्छे हो परिणाम. सुंदर बने शरीर हमारा, अच्छे हो परिणाम. योग ही जीवन है, योग ही जीवन है. योग में शक्ति है, योग में शक्ति है. स्वस्थ शरीर में वास करेगा सुंदर उज्जला मन. स्वस्थ शरीर में वास करेगा सुंदर उज्जला मन. हर पीड़ा फिर दूर रहेगी, होगा सुदृढ़ तन. हर पीड़ा फिर दूर रहेगी, होगा सुदृढ़ तन. रोग विकार सब दूर रहेंगे, खुश होगा परिवार. कसरत और व्यायाम से सबकी नैया होगी पार. योग ही जीवन है, योग ही जीवन है. योग में शक्ति है, योग में शक्ति है. हमारा जीवन है ये, करे निरोगी काया. योग हमारा जीवन है ये, करे निरोगी काया. धनी वही है, बली वही है, जिसने इसको पाया. धनी वही है, बली वही है, जिसने इसको पाया. भोग विलास और अधिक कमाई, लोभ करो ना भाई. समय निकालो भाग दौड़ से, लेकर बैठो चटाई. योग ही जीवन है, योग ही जीवन है. योग में शक्ति है, योग में शक्ति है. अनुलोम हो या विलोम हो, या हो कपाल भाती.
अनुलोम हो या विलोम हो या हो कपाल भाती, रुकी श्वास फिर वापस आए अच्छी निंद्रा आती, रुकी श्वास फिर वापस आए अच्छी निंद्रा आती। ध्यान लगाओ और योग से बन जाए सब काम, जीवन बने खुशहाल आपका करके प्राणायाम। योग ही जीवन है, योग ही जीवन है, योग में शक्ति है, योग में शक्ति है। सुबह सवेरे उठकर मन से करो अगर व्यायाम, सुबह सवेरे उठकर मन से करो अगर व्यायाम। सुंदर बने शरीर हमारा अच्छे हो परिणाम, सुंदर बने शरीर हमारा अच्छे हो परिणाम। योग ही जीवन है, 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 योग ही जीवन है। ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. काय ऐकलं आपण ब्रेकपूर्वी? योग आणि राजयोगाचे फायदे, त्यावरच आपलं बोलणं चालू आहे ना. हे जे शारीरिक व्यायाम, आसन, प्राणायाम यामुळे मनुष्याचे शरीर सुदृढ होते, स्वास्थ्य लाभ होतो ना. अगदी अशाच प्रकारे राजयोग हा विचारांशी जोडल्या गेला कारणाने शरीरासोबतच मनाच्या पण व्याधी दूर करतो. कारण विचारांशी कनेक्शन आहे ना राजयोगाचं. मग मनामध्ये सतत शुद्ध, शक्तिशाली, सकारात्मक विचार राहतील तर त्यामुळे मानसिक स्वास्थ्य कसं होईल? खूप चांगलं होईल ना. मनोबल वाढेल आपलं. आणि अनेक आजार सायकोसोमॅटिकच असतात ना. म्हणून मन आधी कसं असावं? शुद्ध, शक्तिशाली. आणि राजयोगाचं हे विचारांशीच तर कनेक्शन आहे. राजयोगामुळे आपण तणावमुक्त होऊ. कारण 90% रोगांचं कारण हे मनुष्याचे नकारात्मक आणि कमजोर विचार असतात. आणि म्हणूनच जेव्हा आपण राजयोगाद्वारे विचारांना शुद्ध, सकारात्मक बनवतो तर त्याचा प्रभाव आपलं मन आणि शरीर या दोघांवरही होत असतो. ऐका नीट, शरीरावर पण त्याचा प्रभाव पडणार आहे, फक्त मनावर नाही. म्हणून शुद्ध, शक्तिशाली विचार किती महत्त्वाचे आहेत. राजयोग मनुष्याला शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य प्रदान करतं. किती राजयोगाचे फायदे आहेत ना, ज्यामुळे मनुष्यात्म्याचा सर्वांगीण विकास होतो. राजयोग मनुष्यामध्ये लपलेल्या अनंत शक्ती आणि सद्गुणांना जागृत करतो. या व्यतिरिक्त सर्व धर्म, जाती, समुदायाच्या लोकांना जोडणं याचा प्रयत्नही राजयोगामुळेच होतो. आणि ज्यामुळे विश्व बंधुत्वाची भावना जागृत होते. हा एकमात्र असा योग आहे जो संपूर्ण विश्वाला एका धाग्यामध्ये, एका सूत्रामध्ये बांधून ठेवतो. किती मोठा फायदा आहे ना. संपूर्ण विश्वाला एक सूत्रामध्ये बांधून ठेवणं राजयोगानेच होणार आहे. हे शक्य. आलं का लक्षात रसिक हो? आणि 7वी गोष्ट, राजयोगाने प्रकृती आणि वातावरणामध्ये पण कसा प्रभाव होतो, कसा फरक पडतो. असं म्हणतात की आपले विचारच आपल्या सभोवतालचे आपले आभामंडल तयार करत असतात. म्हणजे आपल्या आजूबाजूचा जो ऑरा असतो त्याची निर्मिती आपल्या विचारांमुळे होत असते. आणि म्हणूनच चांगले आणि श्रेष्ठ विचार आणि राजयोगामध्ये परमात्म्याकडून जे शक्तिशाली विचार किंवा शक्ती मिळवलेली असते आणि त्यामुळे आपल्या आसपासचे प्रकृतीला सुद्धा त्याचा फायदा होतो. आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये पण त्याची प्रकंपनं पसरत असतात.
आपला ऑरा किती त्याचा फायदा आहे. आपला ऑरामुळे प्रभावित होतं आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूची प्रकृती. मग का नाही सद्गुणी, श्रेष्ठ, शक्तिशाली विचार करावेत. आत्ता वर्तमान काळात राजयोगाच्या माध्यमातून शेतीसुद्धा योगयुक्त करायला शिकवली जाते. म्हणजे हे प्रॅक्टिकल उदाहरण आहे की राजयोगाने प्रकृतीवर म्हणजे शेतीवर पण कसा इफेक्ट दिसून येईल. तुम्ही ऐकलं असेल कधी एक न्यूज होती अशी की जेव्हा आसपासच्या झाडांमध्येच त्यांना सुमधुर संगीत ऐकवलं जातं तर त्याची खूप वाढ छान होते. म्हणजे प्रकृतीवरही त्याचा फरक पडत असतो. किती नवीन नवीन गोष्टी आज आपण शिकतो आहोत ना रसिक हो. आणि 8वी गोष्ट, राजयोगाने आत्ता आपल्या वर्तमान काळातील आणि पूर्वजन्मातील जे पण विकर्म आहेत ते सुद्धा आपण विनाश करू शकतो, भस्म करू शकतो. आहे ना ही एक नवीन गोष्ट. जसं सूर्यकिरणांना भिंगामध्ये आपण जेव्हा एकत्रित करतो तेव्हा जी ऊर्जा निर्माण होते म्हणजे ती किती अग्नीसारखी असते की त्याच्या खाली जर कागद असेल, तुम्ही ऐकलं असेल सूर्यकिरण भिंगामध्ये एकत्रित करून खाली कागद ठेवला तर तो कागद जळतो. म्हणजे इतकी ऊर्जा उत्पन्न होते की ती वस्तू भस्म होते. मग आपण आपलं मन बुद्धी जेव्हा त्या सूर्यकिरण म्हणजे कोण, तो सूर्यासारखा तेजोमय परमशक्ती, तो परमपिता शिव परमात्मा, त्याच्यावर जेव्हा आपलं मनबुद्धीचं भिंग आपण एकत्रित करू मग ती जी ऊर्जा येईल त्या ऊर्जेने आत्ता आपले जे विकर्म आहेत या जन्मात केलेले अनेक कमजोर किंवा वाईट वृत्ती आहेत आपल्या त्या भस्मसात तर होणारच आहेत. पण अनेकानेक पूर्वजन्माचे पण विकर्म आपले विनाश होणार आहेत रसिक हो. कारण परमात्म्यासाठी म्हटलं जातो तो हजारो सूर्यांपेक्षा पण तेजोमय आहे, इतका शक्तिशाली आहे तो. म्हणून तर परमशक्ती, सर्वोच्च शक्ती, ब्रह्मांड नायक असं म्हटलं जातं ना, परमपिता शिव परमात्मा त्याला म्हटलं जातं. तो आहे सर्वशक्तिमान. राजयोगाच्या माध्यमाने जेव्हा परमात्म्याच्या अनंत किरणांना संकल्पाद्वारे आपण आत्म्यामध्ये एकाग्र करतो तेव्हाच तर मनुष्य आत्म्याचे सर्व विकर्म भस्म होऊ लागतात. अगदी उदाहरणही आपण ऐकलं ना आत्ता. आणि म्हणूनच राजयोगाला योग अग्नी पण म्हटलं गेलेलं आहे, ज्या अग्नीमध्ये मनुष्य आत्म्याचे सर्व पाप जळून भस्मसात होतात. आहे ना ही पण चांगली महत्त्वाची आणि फायद्याची गोष्ट. आणि बघितलं गेलं तर आज प्रत्येक मनुष्य आत्म्याची इच्छा किंवा हीच एक अपेक्षा आहे ना, प्रत्येकाला येतं ना मनात असं की पूर्वजन्मामध्ये आपण जे पण जाणते अजाणतेपणाने जे पण विकर्म पापकर्म केले असतील त्याची शिक्षा आपल्याला कधीच मिळू नये, प्रत्येकाला असं वाटतं. मग ही संधी आहे की जे पूर्वजन्माचे विकर्म पापकर्म आहेत ते राजयोगाद्वारे परमात्म शक्तीला आपण आपल्या मनबुद्धी आत्म्यामध्ये एकाग्र करून ते विकर्म भस्मसात करू शकतो. आहे ना रसिक हो. मग हे राजयोग ह्याचं हे ध्यान हे मेडिटेशन करण्याचं पद्धत आपण नक्कीच शिकून घेतली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही जवळच्या ब्रह्माकुमारी केंद्राला अवश्य भेट द्या, जे निःशुल्क आहे. तुम्हाला जेव्हा वेळ असेल, कारण आजच्या वेळेची ही गरज आहे, आजच्या काळाची ही गरज आहे की आपण राजयोगाचं ध्यान करणं आवश्यक आहे, ते शिकणं आवश्यक आहे. आपण भगवंताकडे अशीच प्रार्थना करत असतो ना की पूर्वजन्मीचं पाप आहे, जे पण आहे विकर्म आहे त्याची शिक्षा मला नको देऊस, मला माफ कर. मग हीच तर एक संधी आहे. प्रत्यक्ष परमेश्वरानेच हे आपल्याला शिकवलेलं आहे. या ज्ञानाद्वारे राजयोग तो शिकवत आहे. स्वतः भगवंत आपल्याला या शिक्षेपासून वाचण्यासाठीच तर ही संधी देत आहे. राजयोग शिका आणि स्वतःचे पूर्वजन्माचे आणि आता वर्तमान काळात केलेले सर्व विकर्म कसे भस्मसात करा, यासाठीचं तर शिक्षण आहे हे राजयोग. किती सहज हा मार्ग आहे ईश्वराने आपल्याला जो सांगितला आहे. ईश्वर म्हणतात, मुलांनो, राजयोग तुमच्या सर्व पापांचा विनाश करेल आणि तुमच्यामध्ये असलेलं देवत्व जागृत होईल. मनुष्यसे देवता परमात्मा आता बनवत आहे. जे गीतेमध्ये आपण ऐकलं आहे
नर तू ऐसी करणी कर जो तू श्री नारायण बने. म्हणजे साधारण नर नारी असे श्रेष्ठ कर्म करतील. मग राजयोगामध्ये अनेक योग आहेत ना, संन्यास योग आहे, कर्मयोग आहे, हठयोग, ध्यानयोग, सर्व योग समाविष्ट आहेत ना. मग आपण शिकूयात, ज्यामध्ये मग आपलं देवत्व जागृत होईल, आपलं दिव्य गुण शक्ती येतील आपल्यामध्ये परमात्म्यामुळे. भगवंत म्हणतात पहाडासारख्या येणाऱ्या समस्यासुद्धा अगदी राईसारख्या छोट्या होऊन जातील, कारण तुमचं मनोबलच राजयोगाने वाढेल ना. 9वी गोष्ट, राजयोग आत्ताच्या काळाची सर्वात मोठी आवश्यकता आहे. आज भारतच नाही तर संपूर्ण विश्व हा आंतरिक जो बदलाव आहे त्यासाठी उत्सुक आहे. हे परिवर्तन, हे चेंजेस अंतरीमध्ये आपल्या मनामध्ये झाले पाहिजेत, यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. शारीरिक योग म्हणजे हे प्राणायाम, व्यायाम, आसनं, यामुळे आपण बाहेर परिवर्तन आणू शकतो, आपलं शरीरामध्ये परिवर्तन आणू शकतो, शरीर सुदृढ बनवू शकतो. पण मनाचं काय? परंतु ह्या आंतरिक परिवर्तनासाठी राजयोगच हा सर्वश्रेष्ठ योग आहे, हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. हा मनुष्य आत्म्याला जीवन जगण्याची कला शिकवत आहे. श्रीमद भगवत गीतेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, योग हा कर्म सुकौशलम. म्हणजेच योगामुळे प्रत्येक कर्म कुशलतेपूर्वक होतं, कौशल्य येतं, त्याच्यामध्ये एफिशियन्सी येते. याचाच अर्थ योगामुळे मनुष्याच्या कर्मामध्ये कुशलता येते, ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला सफलता मिळते. राजयोगाद्वारे नैतिक मूल्य जागृत झाल्याने आपल्या संबंधामध्ये पण मधुरता येते, पारिवारिक शांती मिळते. राजयोग आपल्याला योग्य बनवतो, कर्मेंद्रिय जीत बनवतो, मनुष्यात्म्याला अतींद्रिय सुखाची अनुभूती करवतो. इतकंच नाही तर प्रत्येक परिस्थिती आणि समस्यांचा सामना करण्याची शक्तीही राजयोगामुळेच आपल्यामध्ये येते. आणि म्हणूनच जर ह्या कलियुगामध्ये स्वतःचं जीवन सुख, शांती, आनंदित आणि समृद्धीने भरपूर करायचं असेल तर राजयोगाला जीवनामध्ये समाविष्ट करणं अतिआवश्यक आहे. आलं का लक्षात रसिक मंडळी? आणि लास्ट 10वी गोष्ट, जगातील सर्वात मोठी शक्ती आहे ही राजयोगाची शक्ती आहे. राजयोगाची महानता बघून हे म्हटलं जाऊ शकतं की ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे, जी मनुष्य आत्म्याला, वातावरणाला, प्रकृतीला सकारात्मक करू शकतं. एवढं मोठं सकारात्मक परिवर्तन आणण्याची क्षमता राजयोगामध्येच आहे. हा पाहायला गेला तर अगदी सहज योग आहे, परंतु यामध्येच सर्व प्राप्ती समाविष्ट आहेत. राजयोगानेच सर्व प्राप्ती होणार आहेत. आज समस्त विश्व भारतातील ज्या प्राचीन योगाला शिकण्याची इच्छा करत आहे, तो वास्तविकमध्ये कोणता योग आहे? आलं का लक्षात रसिक मंडळी? हाच तो राजयोग, ज्याला समस्त विश्व या प्राचीन योगाला शिकण्याची इच्छा करत आहे. आणि त्यासाठीच आजचा तो इंटरनॅशनल योग दिवस साजरा केला जातो. परंतु सगळीकडे बॉडी कॉन्शियसमुळे शरीराच्या सुदृढतेसाठी, शरीराच्या स्वास्थ्यासाठी प्राणायाम, आसनं, मुद्राच दाखवले जातील. पण आज आपण ही नवीन गोष्ट समजून घेऊयात आणि शिकूयात. मनाला अतींद्रिय सुख म्हणजे आतले इंद्रिय, हे जे कान, नाक, डोळे, हात, पाय हे शरीराचे इंद्रिय आहेत. पण शरीरामध्ये शरीराला चालवणारी जी ऊर्जा आहे, ज्यामुळे शरीराची हालचाल आहे, ती ऊर्जाच नाही तर शरीर हलणार नाही तर कसले आसन आणि कसले प्राणायाम. मग त्या ऊर्जेला ते जी मन, बुद्धी आणि संस्कारांची बनली आहे, तिचे मनोबल वाढवण्याचा हा जो योग आहे राजयोग, मनबुद्धीला एकाग्र करायचे आहे त्या परमशक्तीसोबत. मग तो आज आपण शिकलो की नाही? तुमच्याही लक्षात आलं असेल. भारतातील सर्वात प्राचीन योग, मग या राजयोगाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आपण समजून घेऊया याचं महत्त्व, आपण आपल्या जीवनामध्ये समाविष्ट करूया. मग खरोखर सार्थक होईल आजच्या इंटरनॅशनल योग दिवसाचं. कारण या राजयोगाने संपूर्ण विश्वाला परिवर्तन केलं जाऊ शकतं.
स्वर्णिम युगाची स्थापना या राजयोगामुळे होऊ शकते. कारण राजयोगानेच देवत्व जागृत होतं मनुष्य आत्म्याचं. मन शुद्ध, शक्तिशाली, विचार शक्तिशाली, मग त्याचे संस्कार पण दिव्य होतात. चांगले विचार असतील तरच आचरणात, व्यवहारात चांगल्या कृती घडतील ना. किती साधी सोपी सरळ गोष्ट ईश्वर शिकवत आहेत की नाही. राजयोगानेच स्वर्णिम युगाची स्थापना होऊ शकते. आज तुमच्या लक्षात आलं असेल राजयोगाचं महत्त्व. मग नक्कीच मी आशा करते की तुम्ही तुमच्या राजयोगात तुमच्या जीवनामध्ये आजपासून राजयोगाला नक्कीच समाविष्ट कराल. चला तर मग आपण सगळे मिळून राजयोगाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट करूयात आणि आपले जीवन सुख, शांती, आनंदी आणि समृद्ध बनवूयात. यासाठी तुम्हाला निमंत्रण आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. जिथे तुम्ही राहता तिथे जवळपास याचे सेंटर नक्कीच असणार. तुम्ही जा आणि राजयोगाची शिक्षा नक्कीच शिकून घ्या. हे निःशुल्क आहे. मला खूप आनंद होत आहे की आजच्या या योग दिवसावर मी तुम्हाला राजयोगाचं महत्त्व सांगण्याचं मला त्यामुळेच संधी मिळाली. त्यासाठी तुमच्या सर्व रसिक मंडळीचे धन्यवाद. जर तुम्ही आज राजयोगाचं महत्त्व समजून राजयोगाला आपल्या जीवनामध्ये समाविष्ट कराल, खरोखरच मला खूप आनंद होईल. आज इथेच थांबते. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. नमस्कार, मी आहे अश्विनी. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. नमस्कार, मैं हूं मंगेश. आप सुन रहे हैं रेडियो शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. नमस्कार, मैं हूं सुशील. आप सुन रहे हैं रेडियो शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. नमस्कार, मी आहे भारती. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. नमस्कार, मैं हूँ अतुल. आप सुन रहे हैं रेडियो शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. दिन जाले आँख खोले मन में ढाले योग करने. दिन जाले आँख खोले मन में ढाले योग करने. योग करने सूरज देते स्मरण कर ले, मंत्र गा ले, नमन कर ले, भजन कर ले, यजन कर ले, ईश पुकारे, पूजा कर ले, सांस ले ले, तन में धर ले, आसन कर ले, तन उठा ले, तन सवारे, मन सवारे, जीव को धर ले, शिव को धर ले, शिव को धर ले. अपनी संस्कृति अपना ले तू.